कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। कांद्याला हमीभाव मिळावा त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या मनमाडमधील लासलगाव बाजार समितीत शेतकरी एल्गार आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, खासदार भास्कर भगरे यांच्यासह मोठ्या संख्येनं कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। तर कांद्याचे दर सतत घसरत असल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय। त्यामुळे सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। तर कांदा उत्पादकांच्या अडचणी नेमक्या काय आहेत जाणून घेऊयात। कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। सरकारनं दिलेल्या 1235 रुपयांच्या भावाबद्दल शेतकरी समाधानी नाही। निर्यात खुली असली तरी बांगलादेशामध्ये कांदा जात नाहीये। श्रीलंकेत आयात शुल्क लागू झाल्यामुळे श्रीलंकेमध्ये देखील कांदा जात नाहीये। श्रीलंकेत आयात शुल्क कमी व्हावं किंवा निर्यातीला सबसिडी मिळावी अशी मागणी आहे। आखाती युद्धामुळे 6 पट भाववाढ झाली आहे, तिथेही निर्यात परवडत नाही। आखाती देशातील युद्ध, निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाहीये। तर या काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, कांदा प्रश्नी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। आज कोणकोणते नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि काय नेमक्या मागण्या असणार आहेत? आमच्या नाशिक जिल्हा ही कांद्याची बाजारपेठ म्हणून मोठी ओळखली जाते। लासलगाव देखील त्यामध्ये सर्वाधिक जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखली जाते। मात्र मागील काही दिवसांपासून जे आहे ते कांद्याला तोडीमोल भाव मिळत आहेत। संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती निर्माण झाल्याने जो कांदा उत्पादक शेतकरी तो संकटात सापडलेला आहे। साधारण कांद्याला हमी भाव मिळावा, राज्य सरकारने तातडीने कांद्याला किमान 2 ते 3 हजार रुपये हमी भाव द्यावा, तसेच प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। यासह शेतकऱ्याच्या अनेक न्यायिक मागण्या आहे। एकूणच उत्पादन खर्च पाहता जो कांदा विक्री होतो त्यातनं त्या शेतकऱ्याचा खर्चही वसूल होत नाही। संकटात शेतकरी सापडलेला आहे। एकीकडे निसर्गाचा कोप होतो, त्यामध्ये शेती पिके उद्ध्वस्त होतात, कांदा देखील निस्तनाबूत होतो। यामध्ये शेतकऱ्याच्या हाती काही लागत नाही आणि त्याचं संपूर्ण शेतीचं गणित जे आहे ते कोलमडून जातं। त्यामुळे कांद्याला हमी भाव शासनाने दिला पाहिजे। जे इतर देशामध्ये जो माल जातो तो इम्पोर्ट केला पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील अशी शेतकऱ्याची भावना आहे। या सर्व बाबींवर आणि या सर्व न्यायिक मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आहेत, दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे आहेत, लासलगाव स्थानिक जयदत्त होळकर आहेत व कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत ते आज संपूर्ण लासलगाव बाजार समितीमध्ये या संदर्भात शेतकरी एल्गार आंदोलन पुकारणार आहेत आणि साधारण 9 वाजेच्या दरम्यान हे आंदोलन सुरू होणार आहे। अगदी, त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।